नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। जम्मूवर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून नापाक हल्ले जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि आताची सर्वात मोठी बातमी, सर्व नागरिकांनी सुरक्षित राहा असं आवाहन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेलं आहे। संपूर्ण जम्मूमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे। पाकिस्तानचे नापाक हल्ले भारतानं आता हाणून पडलेले आहेत। जम्मू, नौशेरा, सांबा या परिसरामध्ये, त्याचबरोबर पोखरण, पठाणकोट यामध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केलाय। पंतप्रधान मोदींची सैन्य प्रमुखांसोबतची बैठक 2 तासानंतर आता संपलेली आहे। तीनही दलांच्या प्रमुखांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झालेली आहे आणि आता 2 तासानंतर ही बैठक संपलेली आहे। तर या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील सध्या उपस्थित होते। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुखही या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि अजित डोवाल हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते। 2 तास ही बैठक चाललेली आहे। आता ही बैठक संपलेली आहे। पाकिस्तानकडून अनेक भागामध्ये ड्रोनला पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले। जम्मू, नौशेरा, सांबा, पोखरण या भागामध्ये ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर जम्मूमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। फक्त जम्मूमध्येच नाही तर अनेक ठिकाणी पाकिस्तानचे प्रयत्न जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। तर जम्मूमधला ड्रोनचा हल्ला परतवून लावण्यात यश आलं आणि S-400च्या माध्यमातून ड्रोन हल्ला कसा परतवून लावण्यात आला त्याची ही दृश्य आहेत। पुन्हा ब्लॅकआउट आहे सध्या जम्मूमध्ये, मात्र पाकिस्तानकडनं ड्रोनला हल्ला करण्यात आला। तर जम्मू आणि सांबा, जम्मूतल्या सांबामध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसलेला आहे आणि S-400च्या माध्यमातून हे जे ड्रोन आहेत ते या ठिकाणी नष्ट करण्यात आले, पाडण्यात आलेले आहेत। तर त्याची काही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय जम्मूच्या सांबा या ठिकाणी। तर पंजाबच्या पठाणकोट या ठिकाणी देखील पाकिस्तानचे ड्रोन समोर आल्यानंतर ड्रोन पाडण्यात आलेले आहेत भारतीय लष्कराकडनं। पाकिस्तानकडनं सातत्यानं ड्रोननं हल्ला आता सुरू झालाय। जम्मूतल्या सांबा आणि पंजाबमधल्या पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले आहेत। तर पंजाबच्या पठाणकोटमध्ये आताही स्फोटाचे आवाज येत आहेत। जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। पाकिस्तानचे ड्रोन या ठिकाणी दिसलेले आहेत आणि सध्या भारतीय जवानांकडून हा हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो हाणून पडला जातोय। तर सगळ्याच ठिकाणी ब्लॅकआउट आहे। मात्र तुम्ही या ठिकाणी या स्क्रीनवर पाहत असाल की पाकिस्तानचे ड्रोन अशा प्रकारे नष्ट केले जात आहेत। फिरोजपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलाय। आधी पोखरण, त्यानंतर फिरोजपूरमध्ये देखील आता पाकिस्तानचा हा ड्रोन हल्ला अयशस्वी झालेला आहे। फिरोजपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। फिरोजपूरमध्ये देखील पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हा प्रयत्न आता अपयशी झालेला आहे। पाकिस्तानकडनं अनेक भागामध्ये ड्रोन आता पुन्हा एकदा हल्ले सुरू झालेले आहेत। काल पाकिस्तानकडनं जवळपास 400 ड्रोनचा वापर करण्यात आलेला होता, मात्र भारताकडनं ते सगळे ड्रोन पाडण्यात आले होते। तर आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ला सुरू झालाय। संपूर्ण ब्लॅकआउट आहे सगळ्या या परिसरामध्ये। मात्र काही दृश्य तुम्ही या ठिकाणी, काही छोटे लाईट्स तुम्ही या ठिकाणी पाहताय, तर ते पाकिस्तानचे ड्रोन आहेत जे आपल्या सिस्टीमद्वारे पाडले जात आहेत। तर ती ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे ड्रोन पाडताना जे स्फोटाचे आवाज होत आहेत ते देखील तुम्ही इथे ऐकताय। तर जम्मू, नौशेरा, सांबा, पोखरण, फिरोजपूर, पूंछमध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे केला गेला। मात्र या सर्वच ठिकाणी पाकचे हे नापाक हल्ले अयशस्वी झालेले आहेत। पंजाबच्या पठाणकोटमध्ये देखील सध्या स्फोटाचे आवाज येत आहेत। तर पाकिस्तानकडनं अनेक भागांमध्ये सध्या ड्रोनचा हल्ला सुरू आहे। जम्मू, नौशेरा, सांबा या परिसरामध्ये, त्याचबरोबर पंजाबच्या पठाणकोट या भागात आणि फिरोजपूर या भागामध्ये सुद्धा आणि पोखरणमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। पाकिस्ताननं आतापर्यंत हल्ल्याचा प्रयत्न केलेले सगळे ड्रोन आता पाडण्यात आलेले आहेत। पाकिस्ताननं आतापर्यंत अनेक भागांवर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही ठिकाणी हा हल्ला यशस्वी झालेला नाहीये। या हल्ल्याचा प्रयत्न फसलेला आहे। सर्व ड्रोन भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत, पाडण्यात आलेले आहेत। पाकिस्ताननं आतापर्यंत हल्ल्याचा प्रयत्न केलेले सगळे ड्रोन भारतीय लष्कराकडनं पाडण्यात आलेले आहेत। पाकचे नापाक हल्ले भारतानं आतापर्यंत हाणून पाडलेले आहेत। कालही पाकिस्तानकडनं 400 ड्रोनचा वापर करण्यात आलेला होता, मात्र तेही नष्ट करण्यात आलेले होते। त्याचे अवशेषही भारतातल्या काही भागामध्ये सापडलेले होते। आता पुन्हा एकदा पाकिस्ताननं जम्मू आणि पंजाब या सीमेवर आणि राजस्थानच्या सीमेवर ड्रोन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र भारताकडनं हे ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहे। जम्मू, नौशेरा, सांबा, पोखरण या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत।